नमस्कार, मी मिसेस रुचा केयूर पानसे. मी केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात 2 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील लायब्ररी डिपार्टमेंट विभागातर्फे आयोजित केलेला वाचनोत्सव हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्याला विविध विषयातील पुस्तकांची माहिती व लेखकांची माहिती मिळणार आहे. मला स्वतःला प्रवास वर्णन वाचायला खूप आवडतात. पर्यटनाची मला विशेष आवड आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला एका नवीन पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझं लंडन. माझं लंडन हे पुस्तक लेखिका आहेत मीना प्रभू. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनं अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मीना प्रभू यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला लंडन शहराची सफर घडवलेली आहे. मीना प्रभू यांचं हे अतिशय गाजलेलं व त्यांनी लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे. हे अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. घर बसल्या आपल्याला लंडन शहराचं दर्शन व सफारी या पुस्तकाच्या माध्यमातून होते. लंडन हे शहर एक अत्यंत उमेदीचं नवीन तरुणाईनं भरलेलं असं हे शहर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून लंडनचं एक छायाचित्र बघायला मिळतं. लंडन येथील पाश्चात्य संस्कृती, तेथील खाद्य संस्कृती, तेथील लोकांचं राहणीमान, तेथील हस्तकला, चित्रकला, त्याचप्रमाणे नाटक, संगीत, कला या विविध विषयांवर लेखिकेने खूप सुंदर या पुस्तकातून आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे टॉवर ऑफ लंडन हा लंडनचा भुईकोट किल्ला आहे. तो टेम्स नदीच्या काठावर वसलेला आहे. तेथील मोठे चर्च किंवा तेथील ऑक्सफर्ड स्ट्रीट हे अत्यंत फेमस आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला लंडन हे क्रिकेटची पंढरी, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान अतिशय प्रसिद्ध आहे. तेथील सामने बघायला जगभरातून विदेशातून लोक येतात. त्याचप्रमाणे क्रिकेटचे सामने हे अत्यंत पाहण्यासाठी उत्सुक आणि त्याचं वर्णन देखील लेखिकेने या पुस्तकात खूप छान प्रकारे केलेलं आहे. टॉवर ऑफ लंडन हा एक अत्यंत जुना किल्ला आणि त्याचप्रमाणे तेथील वस्ती, तेथील लोकांचं राहणीमान हे सुद्धा लेखिकेने या पुस्तकात आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. लंडनला काल्पनिक गुप्तहेरांचं विश्व असं देखील म्हटलं जातं. शेरलॉक होम्स हे कथानक एक जगप्रसिद्ध कथानक आहे आणि हे अत्यंत लोकप्रिय गाजलेलं कथानक आहे. हे देखील येथूनच आपल्याला त्याचा उगम बघायला मिळतो. त्याचप्रमाणे लंडन आय हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. हा जो लंडन आय आहे ह्याच्यातून आपल्याला संपूर्ण लंडन शहराचं दर्शन घडतं. त्याचप्रमाणे विविध लोक जगभरातून इथे लंडन आय पाहण्यासाठी येतात. हे एक अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लंडन बद्दल अजून माहिती याच्यामध्ये अशी मिळते की लंडन हे जे शहर आहे इथे ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे. येथील शॉपिंग खूप प्रसिद्ध आहे आणि जागतिक दर्जाच्या खूप उत्तम वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे येथील बकिंगहॅम पॅलेस, मॉल रोड येथे राजघराण्यातील मिरवणुका निघतात व त्या मिरवणुका बघण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांची खूप गर्दी येथे होते. त्याचप्रमाणे लंडनला आपण असं म्हणू शकतो की एक विद्येचं माहेरघर. ते कशासाठी तर येथे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आहे. ह्यालाच विद्येचं माहेरघर म्हणतात आणि इथे जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधन केले जाते. त्याचप्रमाणे देश विदेशातून विद्यार्थी येथे शिकायला येतात आणि एक उत्तम संशोधक म्हणून ते जगप्रसिद्ध होतात. त्यामुळे मला सर्व वाचकांना अशी विनंती करायची आहे की माझं लंडन ही एक सुखद पर्वणी आहे आणि ती सर्व वाचकांनी नक्की अनुभवावी, नक्की वाचावी. यातून त्यांना वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळेल व पाश्चात्य संस्कृती कशी असते, तेथील लोककला काय असते या सर्व माहितीविषयी आपल्याला ही पुस्तक खूप मदत करेल. त्यामुळे माझी सर्व वाचकांना अशी विनंती आहे की सर्वांनी हे पुस्तक नक्की जरूर एकदा वाचावे. त्याचप्रमाणे हा जो वाचनोत्सव उपक्रम केबी जोशी महाविद्यालयाच्या वतीने सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्याला विविध विषयांची माहिती तर मिळतेच. त्याचप्रमाणे मला ही सरांनी संधी दिली त्याबद्दल श्री गिरीश मोघे सरांचा मी आभार मानते. धन्यवाद.